खेळ आमच्या गावात आहेच काय? सिनेमाचं थिएटर नाही, कोणतं मनोरंजनाचं साधन नाही. आमच्या गावात नाही भजन आणि कीर्तन, भजन आणि कीर्तन. आणि भजन आणि कीर्तन ऐकून 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 आमचे कान तर जसे घरी आले. आम्ही असं ठरवलं की आता आमच्या आपल्या गावात, आपल्या खेड्यात आपण एखादी नाटक कंपनी काढावं. आम्ही नाटक कंपनी काढायचं ठरवलं. कुठे माझ्या पुढ्याला ते माहीत झालं तर पुढ्या हल्ली चांगले गोड आले आणि पुढ्यानंच साधे आमच्या नाटक कंपनीचे सूत्र घेतले. पहिल्याच दिवशी पुढा म्हणे, बाबू म्हणे आपण महाभारताचं नाटक कसं. आम्ही म्हणतो बाबाजी ते महाभारताचं नाटक आपल्याला जमीन काय खेड्यात पहिले महापुरामध्ये नाही जमते म्हणे. आणि चुकलं तर चुकलं, आपल्याला कुठं पंढरपूरला जाऊन नाटक करायला लागते की बंबईला जाऊन करायला लागते. आपण तर आपल्याच गावात नाटक करणार झालं. बाबा खेड्यात काम करायला ब्रिटिश पवार मास्तर, मावळदेव मास्तर, ते देशपांड्याचे लंब खूप भेदलं असे सारे आम्ही खेड्यातले आमचे दोस्त मित्र जमा केले आणि बुडामध्ये तसं द्रौपदीच्या जीवनावरचं नाटक बसवलं. आता प्रश्न असा झाला की मग ते धृतराष्ट्राचं काम कोण केले? तर धृतराष्ट्र ते अंध आहे. महापुढा म्हणे, भाऊ म्हणे धृतराष्ट्राचं काम मी करतो म्हणे. म्हटलं भाऊ तुम्ही काऊन करता? तुम्ही तो धृतराष्ट्र तेवढे अंधार, मला चांगलं अंधार, मला जास्त दिसत नाही. त्याच्यामुळे मायापेक्षा पीठ पात्र कोणतं आहे म्हणजे धृतराष्ट्र व्हावं. पुढ्याला मी तुम्हाला जास्त दिसत नाही, पायात म्हणजे आळ्या म्हणतात पडले गिडले तर फालतू पंचे काय नाही काम करतात. पण बुडावणी नाही, मी तर काम करतोच बुडा झालं. मग बुडाई धृतराष्ट्र झाला. बाकीच्या लोकांना पाहायचं वाटून दिले. मी काही नाटकात काम करून नव्हतं. नाटकाचा डायरेक्टर. आम्ही नाटक बसवलो, 2-3 महिने प्रॅक्टिस झाली. मग एक दिवस नाटक स्टेजवर आलं. पहिला अनुभव झाला चांगला झाला. मी लोक फिरून आलो गावापासून जमलं नाटक लोकांना चांगलं. पण कायचं काय नाटकात काय दुसरा अनुभव सुरू झाला. महापुड्याचं काम होतं म्हणजे धृतराष्ट्राचं काम होतं. महापुड्या म्हणजे धृतराष्ट्राचा स्टेजवर बसला होता. आणि मग तिकडून दुर्योधन म्हणते ताट ताट पांडवांचे प्रताप दिवसेंदिवस वाढायला लागले. पांडवांचा तर वेळी बंदोबस्त केला नाही तर आमच्या विनाशाची क्षण आता तो राहिलेले नाही. मग महापुढे बोलत महापुढे एक नाही दोन नाही महापुढे बोलच नाही. पुढे बोलले नाही तर लोकच बोलायला बोंबलायला तरी मी आपलं काय झालं तर मी डायरेक्टर होतो, काउंटर होतो. खिडकीतून पाहिलं तर पुढे झोपला होता. मी आलो, लोक बोलतात पुढे उठत नाही, काही आवाज दिला पुढे उठत नाही. मी आलो पुढ्याला खलखल आलो तर पुढे उठला काय होईल सध्या काय करतो. म्हटलं सध्यानं तुम्ही बाबाजी ना तुम्ही नाटकात काम करून राहिले. मग महापुढा एकदम मिठू आणि डायलॉग म्हणायला लागला. काय म्हणालाच काय केलं ना पांडवांचे प्रताप वाढायला लागले. जो लोक हसायला लागले झालं. दुसऱ्यांदा तसं झालं. आणि तिसऱ्या अंगात काय होतं की तिसऱ्या अंगात द्रौपदी वस्त्रहरणाचा सीन होता. मी पुढ्याला म्हणतो साध्या सुद्धा दाखवा. बुडाने तसं नसतं दाखवत म्हणे. बुड्यानं काय केलं त्या द्रौपदीने 14 साड्या नेसून दिल्या एकावर त्या द्रौपदीच्या. परत खेड्यात कोणी काही नाटकात काम करत नाही म्हणून त्या शिप्याच्या पदव्याला दिलं होतं द्रौपदीचं काम. म्हणजे बुड्याने शिप्याच्या पदव्याला 14 साड्या नेसून दिल्या. आणि तो द्रौपदी वस्त्रहरणाचा सीन जेव्हा सुरू होते तेव्हा मग तो दुःशासन एक साडी ओढते. तो सीन सुरू झाला. तिसऱ्या अंगात द्रौपदी वस्त्रहरणाचा सीन झाला. तर द्रौपदीला वाचवायला जो कृष्ण येते त्या कृष्णाचं नाव होतं आमच्या पवार मास्तरच्याकडे. तो एक नंबरचा पिढी बहादर. त्यांना मुद्दाम पिढी पेटून पिढी पेट बसते. इकडे हा दुःशासन एक साडी ओढून जायला त्यांना 14वी साडी ओढून टाकली. मग आतापर्यंत जे झाकली झुकली द्रौपदी होती तशी कशीच्या कशी विचित्र दिसायला लागली. तो शिप्याचा पदव्या त्याचे ते काय काय वाहिले असे ज्वारीच्या पराठीच्या ताकडीवर पाय, त्याच्यावरती पट्ट्याची लंबी अंडरपॅन्ट, त्याच्यावर बायको त्याचं ते बनिया त्याला असे भोकं पडले. त्या पदव्याच्या अशा मिश्या असा तो पदव्या दिसायला लागला. आणि मग तेवढ्यात तो कृष्णाचं काम करण्याचा पवार मस्त झाला. आणि तो दुःशासना थांब. त्या दुःशासन काय थांबेल त्यानं लहान सत्यानाश करता सर.
पण आता यानं तरी चुपचाप बसावं की नाही. आज द्रौपदीचं काम करणारा परव्या जर चिडला का बे झोपला होता का. झालं पहिल्या दिवशी बाचाबाची झाली, मग लोंबालोंबी झाली, मग मारामारी सुरू झाली. कोणाची मारामारी सुरू झाली? द्रौपदीची कृष्णाची. आणि द्रौपदीनं घातला कृष्णाच्या पाय कृष्णाला पाडलं आडवं, आणि द्रौपदी बसली तशा अवस्थेत त्याच्या छातीवर बसली आणि दे दनादन दे दनादन असा कार्यक्रम त्याच्या सुरू झाला. झाला पहिला आणि दुसऱ्या अंगात कसं केलं माझ्या मुलाने झोपून, तिसऱ्या अंगात येणं असं केलं. म्या मनाशी आम्ही ठरवलं की आता हे नाटक कधी बंद करायचे, आपल्याला काही जमत नाही. दुसऱ्या दिवशी मी दात दाखवून झालो पाहिजे तर महापुढे नसतं दास रासून झालं. मी काही बोललो नाही पुढे, मुद्दाम बोललो नाही पुढे. मला दादा फालतूच नाटक बसायला लावलं, सत्यानाश केला ही केली सारी आपली. मग पुढ्यात म्हणते काय रे भाऊ तसं मस्त जमलं नाटक. म्हटलं मस्त जमलं ना. लोक तर म्हणजे भल्ल खुश झाले. लोक खुश झाले, हा भल्ल खुश झाले. म्हटलं काय म्हणतात लोक म्हणतात तुला काय राजा कमाल केली तुम्ही, आम्हाला मुद्दा नाटक आहे. आमच्या दोन नाटकाची तिकीट घेतली, नाटक दाखवलं, कुस्तीच्या कुस्ती दाखवली. आणि कुस्ती अशी की अख्ख्या ऑल इंडियात पाहायला भेटणार नाही, द्रौपदीची कृष्णाची कुस्ती झालं. दुसरं बस अजून आलं तर भेटलं आता काही नाटक बिटक बसू नये तर पुढे नाही आपण पहिले चुकतच असतो म्हणून काय मस्त मजा आली म्हणजे. आता आपण रामायणाचं नाटक बसवलं झालं. मग दुसऱ्या वर्षी मी रामायणाचं नाटक बसवलं, त्याच्यात असंच महिना 2 महिने प्रॅक्टिस झाली. पहिला अंक चांगला झाला, दुसरा अंक चांगला झाला, आणि तिसऱ्या अंकात काय असतं की रावणाचं युद्ध असतं. मग रावणाचं युद्ध होते, तो रावणाचा बाण लक्ष्मणाला लागते, लक्ष्मण बेशुद्ध फोडते, आणि मग तो त्याला हनुमानाला दाम म्हणते की हनुमंत पर्वतावरती जा, महेंद्र पर्वताचा आणि संजीवनी घेऊन ये, असा तो सीन होता. या पुढ्याला म्हटलं की ते असंच केलं, असंच दाखवून देऊ दे. हनुमान जे उडत चालते ते महापुढामध्ये नाही, तो हनुमान असा हवेतून उडत केला पाहिजे. मग महापुढ्यात त्याच्यासाठी काय केलं की इकडे कैची दिली, इकडे कैची दिली, तर कैचीवर असा अँगल टाकला, त्याच्यावर खिळ्या बसलेल्या, दोन बाजूने 2 पक्क्या खिळ्या, एक सडक नदी खिळा, आणि बुड्याने ते सारं बरोबर केलं. हनुमानाचा बस आहे असा इकडे तिकडे हनुमानच तसं बस आहे. त्या पद्धतीने उडत 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 या कोपऱ्यात येते. या कोपऱ्यात आलं की खाली उठते, तिथं महेंद्र पर्वत दाखवला होता, त्याच्यावरची संजीवनी घे, अजून बस आहे, अजून तिकडे खाली, असा तो सीन आम्ही प्रॅक्टिस करतो रोज बरोबर आहे. नाटकाच्या दिवशी काय झालं की रावणाचा बाण लक्ष्मणाला लागला, लक्ष्मण बिनफित पडला. हनुमानाने हनुमान महेंद्र पर्वतावरती जा आणि संजीवनी घेऊन ये असं म्हटल्याबरोबर त्या हनुमानाच्या तोंडीला असा एक दोर बांधलेला होता. त्या दोराला तिकडे दोर सोडला होता. तो हनुमान काय करते, कोणाचं लक्ष नाही म्हणते, तो दोर आपल्या कमरेतल्या दोराला बांधून घेतो. मग ते खिदाईवाले फक्त त्या हनुमानाला ओढत होते, तो हनुमान वरून खाली जातो. तो त्या कोपऱ्यात गेला मग तिथून तो असा 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 उडत 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 तो या कोपऱ्यात येतो. या कोपऱ्यात आला की दोन सोडला खाली उतरते, संजीवनी घेतली, अजून त्याला वर ओढतात, या कोपऱ्यात जाते, या कोपऱ्यातून असा असा उडायचे तो या कोपऱ्यात येते, मग खाली सोडला तर तो खाली येते, संजीवनी आणते, असा तो सीन रोज. नाटकाच्या दिवशी काय झाला की त्याला जाय म्हटलं तो बरोबर गेला, इकडे गेला, इकडून इकडे आला, संजीवनी घेतली, वर गेला, वरून इकडे आला, इथून आता त्याला खाली यायचं. आपण असं वर 20-22 फुटावर टाकलं, आणि तिथून त्याला खाली यायचं होतं, तिथून खाली काही येत ना. हनुमान असा 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 करून जायला. कुठे म्हटलं का हनुमान खाली काऊन देत, त्याला थंडी हवा मानून राहिले काय. ते दोरीवाले कुठे नाही म्हणे भाऊ, ते दोरीची खेळायची जी गाठ आहे ते खेळे अटकली गेली. अटकली तर मला झटका आला, त्या पोटीनं असा झटका मारला, त्या पोटीनं असा झटका मारला की तो हनुमान तिकडे असा झटका मारला, असा झटका मारला, तो असा झटका मारला, तर तो हनुमान काही काही गेला. लोक लागले बोंबले आले, पोट्टे माझ्याकडे पाहिजे. भाऊ म्हणजे आता काय करायचं म्हटलं, काप दोरी येतात. त्या पोट्टेनं दोरी कापली, दोरी कापल्याबरोबर तो 20-22 फूट जो हनुमान होता तो धपकन खाली पडला. आता तो हनुमान आधीच पैलवान, आमच्या गावाचा गाव जवळ, तो खाली पडला, त्याचा चिटकाळ फुटला, त्याचे गुटणे फुटले, रक्ता बांबाळ झाला. तो असा रक्ता बांबाळ झाला की त्यांनी संजीवनी काही सोडली नाही हातची. म्हणून रामचंद्र हनुमंता संजीवनी आणली काय, रामाच्या पेक्षा संजीवनी गेली. भोपाळ मला कोणी पडलं सांग, ते बाकीचं राहिलं, तो हनुमान मला कोणी पडलं सांग. तो का रामाला काही माहित नाही कोण पडलं, राम काही सांगे ना.
तर त्या हनुमानानं काय केलं, नाटकातल्या रामालाच पकडलं. ते बी गटांगी राम बसला, हनुमान बसला रामाच्या छाती. आता 2.5-2.5 जो हनुमान राम भक्त होता, तो आता रामाचा दुश्मन झाला, रामाला ठोकून झाला. मग तो राम आपला लढाले, एवढा मोठा राम पुरुष तो जळून झाला तिथं. तो म्हणजे जवळ बा, मी तर तुमच्या सामनेच होतो, मी कसा पाडीन तुम्हाला. तो आपला डायरेक्टर काय नाही, काय त्या सतीष्ठर आहे, त्यानंच पाडलं तुम्हाला. मग तो तुम्हाला पाहता मी पाहून गेलो. झालं पहिल्या नाटकाचं असं झालं, दुसऱ्या नाटकाचं असं झालं, तिसऱ्या वर्षी मी पुण्याला गेलो. आता नाटक बसवायचं नाही, पुढे आता रामायण महाभारताचा पिक्चर सोडून देऊ नये. आता ऐतिहासिक नाटक बसवून चुका कमी होते. नाटक होतं शिवाजी महाराजांच्या जीवनाचं. नाटक बसवलं, नाटक चांगलं झालं, लोकयुक्त चांगलं झालं. पण तिसऱ्या अंगात काय असते की शिवाजी महाराजांची अब्दुल खानाची भेट असते. इकडून शिवाजी महाराज येतात, तिकडून अब्दुल खान येते. अब्दुल खानाच्या मागे 2 त्याचे सैनिक, शिवाजी महाराजांच्या मागे 2 मावळे. शिवाजी महाराज अब्दुल खान जवळ येतात, पण शिवाजी महाराजाला अब्दुल खान म्हणते, आओ महाराज गले लग जाओ. मग आमच्या नाटकातला जो शिवाजी होता, ती गंमत शिवाजीची नाही, त्या नटाची गंमत. आमच्या नाटकातला जो शिवाजी होता त्याच्यावर तशी खुल्ली तलवार होती. त्यानं काय केलं, ती खुल्ली तलवार पकडली, मॅनात ठेवायला. 1 खेप झालं, 2 खेप झालं, 3 खेप झालं, तर मॅन खाली जाय, तलवार खाली जाय, मॅनात ते जाय. मग शिवाजीनं पाहिलं तिथे मॅन त्यानं उलटं पालतं काय त्याचं शेपूट वर होतं, तोंड खाली होतं. मग तो शिवाजीने भेटायचा राहिला अब्दुल खान. अब्दुल खान म्हणाला, आहे शिवाजी गले लग जा, काय गाठ सोड देतो. मग तो गाठ सोडायला बसला आमच्या शिवाय. जो गाठ सोडून द्यायला नसताना गाठ सुटीस ना, पण गाठानं सोडून द्यायला लागते गाठ सुटी ना. एवढा मोठा वीर शिवाजी गाठ सोडता थांबा सोडायला, पण त्याने गाठ सुटली नाही. मग शेवटी तो अब्दुल खान कधी गाठ सोडून देते. झालं शेवटी अब्दुल खानानं त्याची गाठ सोडून दिलेली. आता ते मॅन सत्व बांधलं, मॅनात तलवार ठेवली, मग आव शिवाजी महाराज, आव अब्दुल खान गेले म्हटलं. आता मला सांगा, आमच्या नाटकाला तो अब्दुल खान सज्जन माणूस म्हणून बदल झाला. तिथे शिवाजी गाठ सोडून झाला, त्यानं वचून वार केला असता, थोडी पंचायत झाली असती. पुढ्याला बंद नाही, आपल्याला जेवत नाही, नाटकात नाटक होऊन राहिले नसाल. पुढं आपला भाऊ आता एकच नाटक बसवून आपण, आणि ते जमलं नाही तर नाटक कंपनी बंद. आता सामाजिक नाटक बसवू. त्या वर्षी आम्ही लग्नाची पिढी नावाचं सामाजिक नाटक बसवलं. काम करायला बरोबरची मुलगी आणली, झाली मुलगी कामही बनली मस्त करे. फक्त तिची एक अट होती की बा विदर्भातला उन्हाळ्या तिकडची उष्णतामान मला काही झेपत नाही, तर मला काहीतरी एंट्री झाली. काम करून गेली की थंड प्यायला लागेल. आमच्या गावात ते कोका कोला वगैरे काही नव्हतं त्या बाबतीत. आम्ही काय केलं की सोड्याच्या बाटल्या आणल्या, आणि ते बाई काम करून गेली, तिची एंट्री झाली, मागं गेली, ती म्हणजे सोडा. ते आमचं एक पोट्ट होतं बाब्या नावाचं, एका गुंडाळ्यात बर्फ टाकून त्याच्यात बाटल्या घेऊन बसलो. ते आली तिथे पटकन सोडा पडून घ्या बाई, आली घ्या बाई. इकडे काय होतं नाटक समजते तेव्हा, तर विलन त्या हिरोईनचा हात धरते आणि ती म्हणजे सोडा सोडा, माझा हात सोडा. नाटक जेव्हा संपत आलं तेव्हा खेळ पावणे 2 वाजले. ते बाब्या नावाचं जे पोट्ट होतं सोडा पडून आला, त्याला आली ढुलकी, तो आपला ढुलक्या निघाली. इकडे ते बाई स्टेजवर म्हणे, सोडा सोडा, माझा हात सोडा. त्या कुत्त्याकडे बाईचं इंजिन भडकली, गाडीला स्वतः पाहिजे, त्यानं 2 बाटल्या पुढल्या स्टेजवर धरून धावला, बाई सोडा, घ्या बाई सोडा. शेवटी ऐकलं, आता नाटकाचा पडदा सोडा, नाटक कंपनी बंद.